नमस्कार. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोलता येण्यासाठी, भाषा विकास होण्यासाठी ऐकणे खूप महत्त्वाचे आहे या विषयावरती व्हिडिओ झाला. आता ऐकायला शिकवणे, ही ऐकणे दोन प्रकारचे आहे हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे. ऐकणे कसे म्हणजे ऐकू आलं तरी पण लक्ष नसल्यामुळे ऐकू येत नाही, आणि काही एक असतं ते मुलांना ऐकूच येत नाही. हे दोन प्रकार असतात. आता ऐकायला शिकवावं लागतं, त्याचप्रमाणे बोलायला पण शिकवावं लागतं. बोलायला शिकवायचं म्हणजे कसं, नॉर्मल मुलं असू नाहीतर ऐकायला न येणारं मुलं असू, जी कृती चालू आहे त्या कृतीला आपण भाषा दिली पाहिजे. त्या कृतीला जर आपण भाषा दिली तरच ते मूल त्या पद्धतीने ती रोज रोज भाषा ऐकून त्यावेळेस त्याला बोलायचं कळतं. आता यामध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो. समजा आई आणि बाळ फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात. मग ती कोणती कृती करत असेल त्यावेळेस तिने त्या बाळाबरोबर बोलायला पाहिजे. ते मूल दोन्ही प्रकारचं असू शकतं, ऐकू न येणारा असू किंवा ऐकू येणारा असू. आईने बाळाबरोबर आता ती समजा त्याला जीव घालत आहे, तर जीव घालताना आता काय प्रकार चालू आहे, मोबाईलवरती गाणे लावून देतात. तोंडातला घास संपला की मूल त्याच्या चमचा असू किंवा हाताने त्याला भरवलं जातं. त्या वेळामध्ये त्यांचा काही संवाद होतो का? काहीच होत नाही. तुम्ही असं पहा, या मुलांना 2-2.5 वर्षाची नॉर्मल जे मुलं गावाकडे राहतात, मोबाईल न पाहता त्यांचं संगोपन झालेलं आहे, ती 2.5 वर्षाची मुलं जेवणात असणाऱ्या पदार्थांच्या चवी सांगतात. हे फार आंबट आहे, हे खूप तिखट झाले, हे मला आवडतंय, हे मला आवडत नाही, मला अजून थोडं तिखट असलेली भाजी आवडती, मला वांग्याची भाजी दे. त्याचप्रमाणे आपण एखादं फ्लॅटमध्ये संगोपन झालेलं 2.5 वर्षाचं मूल घ्या, तो हे सांगू शकत नाही की मला एक गोष्ट आवडतं किंवा नाही, एवढं सांगू शकतो फक्त. एखादं क्वचित मुलं का हे मला नको किंवा माझं पोट भरलंय, या प्रकारची कुठलेच वाक्य, कुठलंही संभाषण जेवण करताना आई आणि मुलामध्ये होत नाहीये. त्यामुळं त्यांना त्या गोष्टी कळत नाही. जेवत असताना त्याच्याबरोबर गप्पा मारणं कुठल्याही गोष्टींवरती, असं झालं, एक चिवचा घास, एक काऊचा घास, नाहीतर आपण गावाला गेलो तेव्हा काय झालं, कुठल्याही प्रकारचं संभाषण आपण जेवताना करू शकतो. आणि अशा प्रकारचं संभाषण त्याने लक्ष देऊन जर ऐकलं तर त्यावेळेस त्या दोघांच्या संभाषणामधील बऱ्याचशा गोष्टी त्या मुलाच्या लक्षात राहून तो त्याच प्रकारचे वेगवेगळे संभाषण ऐकून ती भाषा शिकतो. आता जर आपण तो मोबाईल बघतोय आणि घास घालत राहिले तर त्या काळामध्ये त्यांचं काही संभाषण होणार आहे? आई आणि मुलाचं काहीच संभाषण होत नाही. किंवा प्रत्येक घास घातल्यानंतर, अरे ही भाकरी आहे, तुला भाकरी आवडत नाही का, मी तुला काल चपाती खायला दिलती, तू चपाती आवडीने खाल्ली होती ना. मग हे रोज म्हणत राहिल्यावर चपातीच्या वेळेस त्याला ही चपाती आहे, ही भाकरी आहे आणि मला काय आवडतं